देव तुकाराम पंढरनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद रामदास बाबा महाराज सच्चिदानंद नारायण बाबा महाराज सच्चिदानंद माणिक बाबा महाराज सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या हाती रेगाला जो भक्तिपंथी जगा देतो। ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ध्यानचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू सज्जन श्री सद्गुरुंचे ते नमस्कार मी आता। जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या हाती रेगाला जो भक्तिपंथी जगा देतो। शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष, पण चौथी सिद्धी म्हणजे मोक्षाची सिद्धी। आज गुरुमौली सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत। एरवी पण एकत्र येतो, आज विशेषत्वाने, कारण प्रत्येकाला नाना माझेच आहेत असं वाटतंय। ही सद्गुरूंची किमया आहे बरं का। वस्तुस्थिती अशी आहे, आम्ही जेव्हा आई विभीषण भाऊ मी आणि प्रल्हाद भाऊ अनुग्रही होता, पण प्रबोध घ्यायला जेव्हा तुमच्याकडे आलो नानांनी आम्हाला तिघांना आमचं तिघांचा एका वेळेला अनुग्रह आणि एका वेळेला प्रबोध नानांनी प्रबोध दिला। त्यावेळेला नानांना बोलले भाऊ तुम्ही खरंच भाग्यवान आहात। का असं बोलले? आता महाराजांनी सांगितलं एकाकडनं अनुग्रह एकाकडनं प्रबोध, पण आम्ही त्याला अपवाद आहोत। आम्हाला अनुग्रह दिला बुधवारी बाबांनी आणि प्रबोध दिला नानाबाबांनी। नानाबाबांनी सांगितलं तुम्ही भाग्यवान आहात का? प्रबोध कुठल्या वेळेला दिलं पाहिजे हा सुद्धा एक अभ्यास आहे। कधी आलं की थापडलं की भोजनामागती तू कौशल नाही चालणार। कुठल्या संधीमध्ये तो प्रबोध झाला पाहिजे, कुठल्या संधीमध्ये तो तूप थापटले गेलं पाहिजे। इट इज वन ऑफ द टेक्निक एव्हरीबडी कॅन गेट इट या उक्तीप्रमाणे हा प्रबोध करताना सुद्धा नानांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आणि त्या पद्धतीनेच देत होते। आज नानांची खरंच किती आठवण येते ते शब्दाने नाही करू शकत। गेले दिगंबरेश्वरी होती राहिल्या ती जगामध्ये सूरत से किरत बड़ी बीट पर खूब जाए सूरत तो जाती रही लेकिन किरत कभी नहीं जाए। भगवान होता पण आपल्याला गुरुमौली नानांचा सहवास मिळाला। कारण आपण चांगलं बारकाईने विचार केला तर आपले अधिकारी महात्मे काही कमी नाही झाले, भरपूर झाले। पण सकळामध्ये मुकुटमणी जसं सांगतात चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची घडी मुकुट सकळामणी तुझी धन्य विठोबा। अधिकारी महात्मे झाले सगळे आपल्याला पूजनीय वंदनीय आहे, पण सकळामध्ये मुकुटमणी असेल तर नाना का? ते कधीच कोणाच्या प्रवचनाच्या रेसमध्ये नाही, कीर्तनाच्या रेसमध्ये कधी कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, काही नाही, फक्त प्रेम घ्यावे आणि प्रेम द्यावे ह्या तत्वावर आरोग्य। वस्तुस्थिती एक अभंग आहे नाथ महाराजांचा, तुमचे गोद तुम्हा बोले येथे आमचे काय गेले, वरच्या आलेला एक नवल देखिले एका पुरुषाने कुत्रे खाल्ले। ओस गावचा एक मारुती त्याचा बाप चोऱ्या करे दिवस रात्री, त्याशी 55 सांगती आणि गावच्या कुलकर्ण्याची फजिती। नवल मोठे जाणार का नोबा नवल मोठे जाणार नाथ महाराजांचा बघे। वरच्या आलेला नवल एका पुरुषाने कुत्रे खाल्ले म्हणजे एक कुत्र खाल्ले असं तर बांधणे, द्वेष आणि मत्सराचं कुत्र खाल्लं। वरची आळी म्हणजे ती वरची आळी आम्ही नेहमी सांगत असतो मुळाधार चक्र हे वरची आळी, मुळाधार चक्र स्वदेश मणिपूर चक्र अनाचक्र शुद्ध चक्र आज्ञाचक्र आणि मग सहस्र। पण तिथं वरची आळी म्हणजे सर्वसामान्य मध्यम आणि उच्च कोटीचे जे परमार्थ ज्यांचा झालेला ते ऋषीमुनी विश्वामित्र आणि वशिष्ठ। या विश्वामित्रानं वशिष्ठ मुनींचा तिरस्कार याच्यासाठी केला की ते त्यांना राजश्री बोलायचे, ब्रह्मर्षी बोलत नव्हते आणि म्हणून 60 पोरं मारली वशिष्ठ मुनींची।
म्हणजे द्वेषमत्सराचं पुत्र खाल्लं. मला सांगायचं काय, असा द्वेष मत्सर कोणाविषयीच मनात नसणं हे उत्तम महात्म्याचं लक्षण आहे. आणि ते लक्षण आपल्या नानांकडे होतं. कधीच कोणाविषयी हे भाव नाही, काहीच नाही. महाराजांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची ज्ञानवृत्ती असो अथवा देहवृत्ती असो नाही तर आत्मवृत्ती असो. एक अभंग आहे, दुतोंडी हरिणी पाण्यावर आली, चिंचेच्या पानावर देऊळ बांधलेले, त्याच्यामध्ये तो ओवी आलेले की दुतोंडी हरिणी पाण्यावर आली आणि मुखाविना पाणी प्यालेले. दुतोंडी हरिणी म्हणजे कुठली? भाऊंनी सांगितलं ते एक ज्ञानरूपी वृत्ती आणि एक देहरूपी वृत्ती. मग चांगली वृत्ती कुठली? आपल्याला जर शुद्ध परमात्म्याशी ऐक्य साधायचं असेल, वृत्तीवर आणलं तर बरोबर आहे, पण शुद्ध चांगली वृत्ती कुठली? इन अदर वर्ड्स, दुसऱ्या भाषेत, सोन्याची बेडी आणि लोखंडाची बेडी, चांगली बेडी कुठली? इथून तिथून बेड्याच नाही का? म्हणजे चांगली वासना कुठली आणि वाईट वासना कुठली? ज्ञानरूपी वासना चांगली का देवरूपी वासना चांगली? इथून तिथून दोन्ही वासना. ज्ञानरूपी वासना जरी असेल, मनोनी ज्ञानरूपात्मा करून ज्ञानाची प्रेमा करीत असे सोमायचा बंधू, तो सुद्धा एक बंध सांगितलेला आहे. कुठलीच वासना नको, मी शुद्ध ब्रह्मरूप आहे ही ज्वलंत अनुभूती, प्रचिती, साक्षात्कार मिळणं हीच खरी मुख्य मनोवृत्ती पाहिजे. आणि ह्या वृत्ती ज्या आहेत त्या उठतात, त्या माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वृत्ती निवृत्ती म्हणजे निवृत्त झाली पाहिजे, नवे नवे सर्व वृत्ती शून्य म्हणे तुझी धन्य आणि ज्ञान देव मान्य सर्व. वृत्ती तुटली नाही पाहिजे, मी स्वच्छंद सच्चिदानंद स्वरूप आहे, ही ज्वलंत अनुभूती सर्वश्रेष्ठ आहे. आणि ती आल्यानंतर आपण इकडे तिकडे पळू शकतो का? एकदा गंगा समुद्राला जाऊन मिळाले, गंगेचा हा सागरी मिळाला, मागे नाही कदा काळी. मग आपण जर जीवात्म देशातून शिवात्म देशाकडे जाऊन ब्रह्मत्वाला प्राप्त झालो, मग इकडे तिकडे चाचपण्याचा विषय राहिला होता नाही. आणि त्यासाठी आपला निश्चय व्हा. नानांचं वाक्य सांगतो तुम्हाला. नाना सांगायचे, भाऊ हे ढग निर्माण झाले, हे कोणामुळे झाले? सूर्यामुळे झाले. झाकलं कोणाला? सूर्याला झालं. शेवाळ निर्माण झाली, ती कोणामुळे झाली? पाण्यामुळे झाली. झाकलं कोणाला? पाण्याला. मग आता ते ढग पडण्यासाठी, शेवाळ निघण्यासाठी किती सत्यनारायण घालावे लागतील? काहीच नाही. शेवाळ बाजूला केली का स्वच्छ पाणी, वार आला की ढगवर्ण नाही मिळले. कशी? हजारो वर्षापूर्वीची गुहा आहे, त्याच्यामध्ये अंधार आहे. तो अंधार जर घालवायचा असेल तर त्याला काय करावं लागेल? होम जप तप नाही. त्या ठिकाणी टॉर्च नेली, लाईट नेली, मर्क्युरी नेली की तो अंधार बनवून मी 1000 वर्षापूर्वीच आहे. तसा हे जीवा पुनरपि जनन पुनरपि मनन पुनरपि जननी जठेशिनम, किती वेळा जन्माला येऊ आणि किती व्हाव भेटतं. या अज्ञानरूपी अंधकारामध्ये ज्यावेळी सद्गुरूंच्या मुखातून ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश उदय होईल ना, त्यावेळेला समूळ भ्रांती नाही लक्षात. पण ते सद्गुरू पाहिजे. आपण भाग्यवान आहोत. असे ज्वलंत जज्वल दीप अशी परंपरा आपल्याला लाभलेली. हंस ब्रह्मा अत्रे गुरुदत्त नारायण लक्ष्मण बरबीम शंकर शांताबाई पंडुबा गिरोबा सुपात रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, गुरुमाऊली, नाना बाबा आणि आजचे सगळे अधिकारी. बरे का, कोणीच कमी नाही वस्तुस्थिती, पण आपण त्याची लेकरं आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. नाहीतर बाबा शिवाय घालायचं तशी आपण शिवाय घालून डुबलंच होऊन द्यायचं. कारण का? ते बाबा होते, अशाच भाग नाही. ते बाबा होते, तो अधिकार त्यांनाच शोधतो. आपल्या मुखातून
ते जाता कामा नये, कारण आपली काही पथ्य पाळली पाहिजे. कारण आपल्या संप्रदायाकडे बोट टाकून बरेच बसलेले ते रात्र वैराचे, म्हणजे ते आपल्या वैराच्या अशातला भाग नाही, पण आपल्यावर ते हे खाऊ नयेत, लक्ष देऊ नयेत, यांचं चुकते. त्या ठिकाणी आपण जागृत असलं पाहिजे. आपल्याला जो मार्ग मिळाला ना अतिशय तोलाचा आणि मोलाचा आहे. कधीच म्हणजे ह्या न डगमगून कोणाच्या पुढं ज्या ठिकाणी ऋषी मुनी वेद श्रुती सगळे गुडघे टेकतात, वेदांनी सुद्धा गुडघे टेकले. एक वेद ओके झाले मन पवण पांगळले राती म्हणी मावळले विशेष. ज्या ठिकाणी सगळ्यांना गुडघे टेकायची वेळ तिथून आपला मार्ग सुरुवात होतो. आणि तो मार्ग तुम्ही त्या मार्गाचे पंथस्थ आहात. आणि जर आपलं महात्म्य आपल्याला कळलं नाही तर मग कमवलं तर काय कमावलं तेव्हा. मुख्य तुम्ही अखंड स्थितीवर आरोढ आपल्याला जे भजन दिलं ते किती वेळ करायचं? 1 तास 2 तास किती वेळ? मला बंडोबांचा दृष्टांत आठवतो. बाबुल महाराज आहेत. कुठे आहेत बाबुल महाराज? आम्ही कुठे बाबा ते दिवेकर बाबांकडे गेलो. बाबुल महाराज जोडले ते आता ती 2-3 वर्ष. अच्छा 1.5 वर्ष. तर म्हणे बंडो बाबा कुठं ते कल्याणमध्ये कीर्तनाला आलते. रात्रीच्या वेळेला दुसरी कोणाचं कीर्तन होतं, पण आपली नेहमीची सवय आपण कोणालाच वाईट बोलायचं नाही. फार चांगलं झालं कीर्तन म्हणे. मग त्याची वृत्ती उठली. मग ज्या वेळेला आमचा जन्म झाला त्यावेळेला आमच्या आईनं हजारोंच्या बरोबर खेळायला शिकवलं. बरोबर. एक शब्द पण इकडे फक्त एक शब्द काढला तो त्याने बरोबर ते हजारोंच्या बरोबर खेळायला शिकवलं. ठीक आहे म्हणे, चांगलं आहे. मग दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन बंडोबांचं होतं. बंडोबांचं कीर्तन होतं तेव्हा बंडोबांनी कीर्तन असं केलं की कोणालाच कोणाचं भान नाही. असो ऐसा कोठे आठवत नाही देव झाल्यावर घेजना अशी ज्वलंत अनुभूती सगळ्यांना बघायला मिळाली भाग्यवंतांना. आणि ती ब्रह्मस्थिती अखंड जागृती स्वप्न सुखी असे अखंड ब्रह्मस्थितीवर आवडत असताना ते कीर्तन त्या कीर्तनकाराने बघितलं. आणि मग कीर्तन झाल्यानंतर बंडोबांच्या पाया पडायला आले. तेव्हा सांगितलं, महाराज कालचं कीर्तन चांगलं झालं पण आजचं कीर्तन विशेष चांगलं झालं. कसं काय म्हणे? मग म्हणे आज कोणाचं कोणाला भान, कोण कुठे काय काय मिळणे, फक्त आपल्या स्वानंदात तल्लीन होते. म्हणजे तल्लीन होती. मग बंडोबांची ती वृत्ती होती ती उठली. बंडोबांनी शब्द वापरले, आपण नाही वापरत ते. म्हणे ज्या वेळेला तुमचा जन्म हजारोंच्या बरोबर खेळायला शिकवलं, पण आमच्या आईने आम्हाला ज्या वेळेला जन्म दिला ना आम्हाला करोडोंच्या बरोबर खेळायला शिकवलं. कोटी कोटी नित्य याचा नेम एक हरिनाम दत्ता वेळ आमच्या रोमारोमातून भजन करायला शिकवलं. म्हणजे आपल्या शरीरावर रोम किती आहेत? 3.5 करोड. मग एक श्वास 3.5 करोड वेळा भजन करायला शिकवलं. आणि त्याचे तुम्ही वारस आहात वस्तुस्थिती ते. आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं नामधारकाचा अधिकार काय? अरे गावडे सहस्र ब्राह्मण पुण्य क्षेत्रीचा एक दिदान पुण्य क्षेत्रीचे सहस्र, एकच पुराणी सहस्र पुराणिक, एकच संन्यासी सहस्र संन्यासी, एकच परमहंस सहस्र परमहंस, एकच ब्रह्मवेत्ता. आणि ऐसे ब्रह्मवेत्ता परंपार न ये नामधारका बरोबर. एवढा नामधारकाचा अधिकार आहे. फक्त आम्हाला आत्मविश्वास वाटला पाहिजे बस. आम्हाला आत्मविश्वासाचा प्रश्नच मिटलेला आहे. आणि त्यावेळेला आपला जो संभ्रम असतो तो नाहीसा होत असतो. नाथ मला जातात झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगट झाला. पण ते कुठे प्रगट होईल? आत्मप्रभा नित्य नवे त्याची ठाण करून जीवे, जो इंद्रियांचे चोरून देवी तयाशीच भावी. आता हे इंद्रियांना कसं चोरायचं? डोळे असून बघायचं नाही, काय नसून ऐकायचं नाही, तोंड असून बोलायचं नाही. हो इट इज पॉसिबल, पण ते पॉसिबल नाही. जेव्हा तुम्हाला ती टेक्निक मिळते, ती टेक्निक कुठं मिळतं? फक्त गुरु बिना कोण बटावे, सद्गुरु वाचून सापडेना सोय,
धरावे ते पाय आधी आधी असे महात्म्य आपल्या भाग्यात यावे आणि पूर्ण विश्वास आपला असला पाहिजे बरं का. चल बिचल नको, जन का ऐसा बिचल मन का ऐसा मगर ऐसा बिचल नाही जो कभी ना हो चल बिचल. पूर्ण ठाम विश्वासाने आपण जर त्या ठिकाणी आरोड असलो ना तेव्हा काहीच अशक्य नाही. फक्त लोकांना दाखवण्यापेक्षा आपला आपण आत्मसुखाचा ठेवा जो आहे तो चाखायचा आणि मग ज्याला खरोखरच गरज असेल सांगितल्याशिवाय राहू नये. कारण आपणाशी जे जे ठवे ते सगळ्यांशी वरपंगाचं दिग्दर्शनापेक्षा अंतरंगाचं दिग्दर्शन घेतलं आणखीन भाग्यवान तुम्ही ठरा. तर त्यासाठी आपल्याला हा अंतरंगाचा ठेवा सद्गुरूंच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि मग एकदा तो ठेवा मिळाला आपण त्या स्थितीवर आरूढ झालो मग अमृतानुभवामध्ये मुक्त मोक्ष बद्ध हा तवरी योग्यता भेदू स्वानुभव रसाळू स्वादू विरुद्ध जग. हा मुक्त हा बद्ध हा मुक्त आत्ममुक्त तोपर्यंत आपला स्वतःचा अनुभव विरुद्ध होतो. स्वानुभव रसाळ स्वादू विरुद्ध जग सगळ्यांचा अनुभव एकच आहे बरे का. फक्त सांगण्याची जी प्रक्रिया ती वेगवेगळी. सगळ्यांचा अनुभव गोड सगळ्यांना गोडच लागणार. कोणाला आंबट नाही कोणाला खरे नाही तुरट नाही लागणार गोडच लागणार. अग्नी सगळ्यांना चटकाच देणार कोणाला बुलबुले नाही होणार. तसा हा अनुभव आहे परमात्म्याचा जो अनुभव आहे. साधू बोध झाला डोळे ठाई तुम्हाला मग तो कसा अनुभव कसं बोटाने दाखवू तुला अनुभव घेरे गुरुजमना. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच मेहमान येईल करू. ज्यावेळी त्याच्या वंशा तेव्हाच कळेल भाग्यवंतांनो आपण सगळे त्यांचे वंशज आहोत. आज फार मोठ्याची परत आज खरंच मी बऱ्याच 4 वाजता आलो. जेवढी प्रवचन ऐकली मन प्रफुल्लित झालं वस्तुस्थिती. कारण ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो दीपे दीप लावी जयतीचा आदिल कोणी नोट हिली. एकाच वेळी 1000 दिवे लावले अगोदरचा कोण सांगता येईल. तसं जो प्रवचनाला बसला काय त्यांच्या मुखातून ते नाही बोलत तेव्हा नाना माऊलीत बोलून घेतात आणि अशी अव्यक्त परंपरा आपल्याला लागली. त्यांनी जो मार्ग दाखवला त्यानेची पण ते चालू जाता न पडे गुंठा कोटी काही. आपण त्यांचा आदर्श ठेवून जर आपण पुढे गेलो आपल्याला कुठल्या प्रकारे झाले असू दे किती कोण का कसा का असे ना परंतु आपण आपल्या ठिकाणी स्थिर असेल. बाबांनी आपल्याला एक सांगितलं बघा श्रीपाद बाबांनी सांगितलं तुम्हाला जे बोलायचं ते बोला. एरवी बोलण्यापेक्षा व्यासपीठावरून बोला. फक्त कोणाचं नाम निर्देश करू नका. जे बोलायचं ते बोला पण नाम घेऊन बोलू नका. नाव घेऊन बोलल्यानंतर वादविवाद होतो. त्यापेक्षा व्यासपीठावर हे मोकळा असं नाही मुक्त असताना तुम्ही उदाहरण करू शकता. फक्त कोणाचं नाव घेऊ नका एवढं पथ्य पाळा. आणि आपल्याला सुद्धा तेच करायचंय. आपल्याला हा आनंद होतो 50-50 60-60 वर्षाचे माळकरी आहेत त्यांना साधं प्रवचन करायचं तरी जमत नाही. आणि आपला कालचा नामधारक असला तो सुद्धा अगदी बडा 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 बोलायला सुरुवात करतो. पोपटासारखं बोलतो का तर हे नामाची पॉवर आहे. ही सद्गुरूंची कृपा दृष्टी आलं लक्षात. जर सद्गुरूंची कृपा नसेल तरी सुद्धा नाही बोलू शकत. माऊली ज्ञानेश्वर जयाची वाक्य उजवडे झाले चित्त नळले ब्रह्माची पाडे निशंक होय. हे ज्या वेळेला सद्गुरूंच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाला की त्या ब्रह्मत्वशी तो निशंक होतो आलं लक्षात. आणि ज्यावेळी ब्रह्माची पाडे निशंक ते वेळी आपण पियास येते ये अशेशी भूते माझ्या स्वरूपी अखंडित देऊ शकतो. मग त्यावेळेला तो जे अखंड स्थिती आहे ब्रह्मस्थिती आहे त्या सगळ्यांना त्या ब्रह्मस्थितीवर देतो. मग कोणामध्ये गोंधळ दिसेल कोणामध्येच नाही ना. हा ऐसे ज्ञान प्रकाश पाहिला ते मोंडकार जाईल जे गुरुकृपा होईल पार्थाला. ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्यामध्ये दोष दिसणार ना ती खरी गुरुकृपा. समोर कोणी आला त्याचे दोष दिसायला लागले आपण कच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा गोपत होकर प्रगट होई जाओ मित्र काशी 3 लोक तो सिद्ध वे ब्रह्म लोक काशी वो भी कच्चा बेकच्चा कुंडलिनी को खूब चढ़ाओ ब्रह्मांड ले जावे चलता है पानी को प्रमुख से बोले वो भी कच्चा बेकच्चा. कहे मच्छिंद्र सुन भाई गौरव तीनों के ऊपर जाना और कृपा हुई सद्गुरु की तो आप अपन को छीना. अरे आपल्याला त्याच्यामध्ये विलीन करायचं. मग अशी कुमार भाऊने तुम्ही भाऊने सांगितलं की
पाण्यामध्ये गेलो कबीरजींनी सांगितलं आणि पाणीच होऊन राहिलो. नामा म्हणे ते झाला जो सुसरांत तोची जीवनमुक्त देव आहे. अरे जी अखंड स्थिती, त्याच्या अखंड स्थितीमध्ये गेल्यानंतर वेगळी ते काय, फक्त ती आपल्याला टिकवता आली पाहिजे. ती टिकवण्याचं हे काय, अखंड चिंतन मनन केलं पाहिजे. अखंड चिंतन मनन केले तर चिंतन चित्ताला लावी, मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग करेल. वस्तुस्थिती इंटिमेशन द्या बरं का. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री